सावधान रंगाची सुरुवात. तिघं जण आहेत ना, तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तत्वदृष्टीचा कोणता रंग आहे? हे गुरुजींनी विचारलं तुम्ही कशा करता आले. म्हणजे साधक असल्यामुळे यांनी काय उत्तर दिलं? मग गुरुजीने काय उत्तर दिलं? तू ज्या सकल दुःखाची निवृत्ती इच्छितोस किंवा परमानंदाची प्राप्ती इच्छितोस ते तुझे स्वरूपच आहे. म्हणून ही तुझी जी इच्छा होते ही भ्रामक आहे, अध्यस्त आहे, भ्रमरूप आहे. काय उत्तर आहे? तुझा आत्माच किम स्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत राहील असं उत्तर दिलं. आता इथपर्यंत आलो होतो ना आपलं मग याने सांगितलं जर आत्माचा आनंद रूप आहे पण एक कश्चित विषय प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय होतं? मग तो का व्हावा? मग यावरून काय सिद्ध होते? विषयात आनंद आहे, आत्मा आनंद रूप काय करायचं? जर आत्माचा आनंद रूप आहे तर विषयाचा आनंद प्रतीत होतो. कसा असं? मग याचं उत्तर काय दिलं? नाही सांगता आत्मानंदाची शुद्धी केली पाहिजे ना. मग कसं उत्तर दिलं? अरे बाप, आत्माचा आनंद रूप आहे हे सांगण्याकरता आपल्याला आत्मा आनंद रूप आहे असं ज्ञान नसतं. त्याच्यामुळे आनंदाची काय होते? आपल्याला इच्छा होते आणि मग मनुष्य विषय प्राप्तीच्या करता खटपट करतो. अंतःकरणाची वृत्ती काय होते? विषयाची काय झाली? वृत्ती काय झाली? स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं काय होते? काय करे? आत्मा कसा आहे? दुःखरूप आहे का आनंद रूप आहे? आणि तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा. पण हे युगप्रक्रिया असल्यामुळे आपल्याला असं वाटते तो आनंद विषयाचा आहे. तात्विक दृष्ट्या आनंद कोणाचा आहे? तुम्हाला कुत्र्याची गोष्ट सांगितली होती ना. त्या कुत्र्याला असं वाटते हाडातच काय आहे, पण ते रक्त कोणाचं आहे? आणि त्याला वाटते कोणाचं? त्याचा आनंद कोणाचा आहे? वाटते कोणाचा? विषयामध्ये आनंद नाही. काय करे? अशी आत्मानंदाची काय केली? बरं, पुन्हा अनेक युक्ती प्रवृत्ती. दुसरं आपण सांगितलं होतं नाही का, कोण्यातरी बाईचा मुलगा हरवला. पुढे तिला काही दिवसांनी त्या पोराची काय झाली? मग तिला काय होतं? मग टिकत असतं का तो? मग मुलाला केव्हाही पाहिलं तर काय झालं पाहिजे? होतो का? मग यावरून काय सिद्ध झालं? मग कुठे आनंद आहे? आत्माचा आनंद आहे. आता आला ना तर म्हणलं आम्हाला कळून चुकलं. आता विषयाचा आनंद नसून आत्माच किम स्वरूप आहे. आता दुसरा प्रश्न परत त्याच्या थोडक्यात उत्तर दिलं. म्हणलं आमची गोष्ट आम्हाला कळालं, पण तत्ववेत्ते पुरुष आहे त्यांनाही सुद्धा विषयामध्ये आनंद होतो की नाही? आपल्यालाही काय होतं? त्यांनाही सुद्धा काय होतं? त्यांच्यात आणि पुढे काय फरक आहे? तत्ववेत्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? नाही सर, हे पहा, आपल्याला वाटते तो आनंद विषयाचा आहे. ज्ञानी पुरुषाला माहिती आहे तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? फरक आहे का नाही? ज्ञाता समस्या का? काल होऊन गेला ना, काल झालं म्हणा, आज त्याचा काय संबंध आपला? मग कोणी विचारत तुम्हाला दोमध्ये फरक? मग आपल्याला तो आनंद कोणाचा वाटतो? ज्ञात्या पुरुषाला. काय काय
सामान्य म्हणून तर तुम्ही आम्ही कोणाच्याकडे भीक मागायला जातो, विषय वडील आहे का रे? अज्ञाता पुरुष कुठं विषयाकडे जात असतो, न ते ईश्वर माते आहे का रे? हे फरक घ्यायचा. आता तो बरोबर आहे, आम्हाला कळून चुकलं, आत्माच घेऊन स्वरूप आहे. आता दुसरा प्रश्न राहिला ना, हे बघ, कोणता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी भासते याची आहे का? त्याचे चाललं आहे. पहिला कोणता अजातवाद, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी कोणता वाद आहे का? मग भासतो याची वाट काय, त्याला का विवर्तवाद. कोणता वाद? दोरीवरती सर्प असून भासतो का नसून भासतो, त्याला विवर्त म्हणायचं. काय म्हणायचं? माझा संगत लावायची. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख संसार झाला नाही, कशाप्रमाणे? मग तो शंका करतो, वंद्यापत्राप्रमाणे जर संसार झाला नाही, वंद्यापत्र भासतो का? आणि संसार काय होतो आहे का? वंद्य जर झालाच नाही तर वंद्यपत्र काय झालं पाहिजे? भासला पाहिजे. वंद्या शिष्याची काय आहे? शंका आहे. मग दिसतो का? त्याच्याकरता पुढे विवर्तवाद सांगायचा आहे. कोणता वाद? म्हणजे ख्याती प्रकरण सांगणार आहे. वाचा. परिच्छेद क्रमांक 7, विवर्तवाद. श्री गुरु, बाबा रे, हा अजातवाद कोणास पटत नाही व एकाएकी कोणास पटणे शक्यही नाही. कोणता वाद? अजातवाद. पटणे काय नाही बरं का? आणि नाही का कोणाला पटणं काय नाही. परत पटो का ना पटो पण सांगितलं तर पाहिजे की नाही. मग आता पटत नाही, पुढे ऐकल्यानंतर पटेल. पुढे उत्तर बघा. त्याप्रमाणे तुलाही पटत नाही, म्हणून आता तो अजातवाद पटण्याकरिता अगोदर विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद सांगतो. आता मला गेलं की दुसऱ्या तरंगामध्ये आता अध्यास गेला ना, आता याच्यामध्ये थोडं जास्त आहे. दुसऱ्या तरंगामध्ये गेला ना, हे बा कोणत्याही उपायाने दुःखाची निवृत्ती होऊ शकत. मग त्याच्याकरता काय सांगितलं? कोणत्याही लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होऊ शकत. मग त्याच्याकरता साधन कोणतं आहे? मग वेद सांगतो जगन मिथ्यात्मनिश्चय. काय सांगतो? कोणी साधन सांगितलं आहे? वेदाने. मिथ्यात्व म्हणजेच अध्यास. म्हणतो पूर्वपक्ष अध्यास संभवू शकत काय करे? त्या अध्यासाचे प्रकार, त्याची सामग्री तुम्हाला माहिती होऊन गेलं की दुसऱ्या तरंगा म्हणजे झाला घ्यायचा विचार. मग अध्यास संभवू शकतो, सिद्धी करून दाखवली ना. त्यांनी सांगितलं मला कर्मानेच काय होतं? कर्माने मोक्ष होत. मग कसं ज्ञानानेच काय होतं? अभ्यास पदार्थाची निवृत्ती कशाने होते? ज्ञानानेच होते. आहे का? म्हणून जगात अध्यस्त ठरण्यावरती अवलंबून आहे. अभ्यासवाद थोडक्यामध्ये कुठं सांगितलं? आता जास्त सांगणार आहे, अधिक पुन्हा 7व्या तरंगामध्ये सांगणार आहे. याला विवर्तवाद म्हणतात. कोणता वाद? नाही तर दिसतो मग विवर्त आहे. जगाचे सत्य नसो काय आहे ते, आता त्याची व्यवस्था लावायची. बसा. तो तुला नीट समजला तर मग अजातवाद आपोआप पटेल. आता वास्तविक जन्मादी जगत सत्य नसून भासते का, याचे कारण सांगतो. तुला स्वतःच्या आत्म्याचे मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी सुखी, मी दुःखी वगैरे रूपाने ज्ञान आहे.
पण मी ब्रह्म आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान नाही. हे पहा, प्रत्येक माणसाला ज्ञान आहे, पण मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी कर्ता आहे, मी भक्त आहे, मी कोण आहे, दुःखी आहे, जन्मवान आहे, मरणवान आहे, असं आपल्याला काय आहे. आणि आत्मस्वरूपाचं आपल्याला काय नाही. त्याच्यामुळे हा संसार काय होतो मग बस हे कारण आहे. आपण देहालाच काय समजतो, मी समजतो. आणि तात्विक दृष्ट्या परमार्थ दृष्ट्या देह आत्मा होऊ शकतो का मग? आत्म्याची लक्षणं वेगळी. देहाला देह उत्पन्न होतो, पुढे 3 प्रकारचे काय त्याला स्वभावनाश, पुढे परतवानाश, पुढे किती जरी मनुष्याने बदामाचा शिरा का काही करा, कुठेही राहते, एक ना एक दिवस स्वभावनाश म्हणजे त्याचा नाश झाल्याशिवाय आंबे खा का नका खा, नाही खाल्ले म्हणजे काय तसंच राहते का? त्याचं काय होतं? बरं, दुसरं कोणता? पडता आपण चाललो प्रवासाला, समोर चाललेला पाठीमागचा माणूस धडक देतो, काय देतो, मग तिथं संपला तो. कोणता नाश? शरीर म्हणजे काही लोखंड आहे का ते? अरे लोखंड मोडतोड होते तसे, हे तर हाडा मासाचं आहे की. ते रामचंद्र बाबा गेले नाही का? पडतानाच कोणता राज ते पठाडे होता, तो याचा गेला पडतानाच. आणि पुढे आश्रयनाश नाही सांगता येत. हा बरोबर आहे ना. अरे भिंतच पडली तर चित्र राहील का? आहे का नाही? मग आश्रयनाश म्हणतात त्याला. आश्रयाचा नाश झाला तर वस्तू राहू शकत नाही. हे 3 प्रकारचे नाश कोणाला लागलेले आहे? शरीराला. आत्म्याला आहे का? याचा काही संबंध नाही. आपण काय समजतो? कोणाला मी समजतो आहे काय? आत्मा मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे. त्याच्या प्रतिक्रिया उत्पन्न होत असतात. त्याच्यामुळे काय होत असते? असं ज्ञान नाही. म्हणजेच काय? आत्मस्वरूपाचं काय? आणि त्या अज्ञानाचा परिणाम सर्प आहे. जे आत्म्याचे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या योगाने जगत प्रतीत होते. जसा रज्जूचे ठिकाणी सर्प रज्जूच्या अज्ञानाने मिथ्या प्रतीत होतो, तसा जन्मादी संसार सत्य नसून आत्मस्वरूपात ज्ञानामुळे मिथ्या प्रतीत होतो. दोरीवरचं सर्प कशामुळे प्रतीत होतं? अज्ञानामुळे. आहे का? दिवसा प्रतीत होतो का रात्री? अरे दिवसा का प्रतीत होत नाही? त्याच्यामध्ये अज्ञान नाही काही. दोरीचं काय? आणि अंधारातच का प्रतीत होतो? अरे दोरीच्या अज्ञानामुळे. अरे दिवसा दोरीचं काय आणि रात्री? मग दिवसात सर्प दिसतो का? मग कधी दिसतो? मग कशा अज्ञानामुळे. म्हणून सर्प हा विद्येचं कार्य आहे. कोणाचं? हे सांगायचं. त्याला जीवार्थवाद म्हणायचा. पुढे शिष्य: महाराज, मला हा रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजून सांगा. मला प्रथम नीट समजावून सांगा म्हणतात ते. मला सांगितलं पाहिजे ना. आता इच्छा असो का नसो. बरं पुढे. मला प्रथम रज्जू सर्पाचे दृष्टांतातच रज्जूचे ठिकाणी सर्प कसा भासतो अशी शंका आहे. जगाचा दृष्टांत दोरीवर ते सर्पाचा काय होतो? एकालाच होतो का सर्वांना होतो?
मांत्रिक असेल त्याला सुद्धा दोरीवरती काय भासतो? कुठं सांगितलं आहे? असं 3 प्रकारचे दोष अभ्यासाला तसा काही असले तरी बरे, नसले तरी. मग आता त्या सर्पाचे काय लावायचे? आता संगती लावायचे. असून भासतो का नसून भासतो? पण नसून तरी का भासावा? बंद्यापुत्र आहे का नाही? असूनही भासत नाही, काय होत नाही. असूनही भासत नाही ना, होत म्हणतात. अरे असून भासत नाही म्हणजे अगोदर त्याचं अस्तित्व सिद्ध झालं आणि मग काय भासत नाही. हे जमते का? वाट अद्वैताचा दृष्टांत आहे. कोणता? असून भासत नाही असं म्हणजे अगोदर तो काय पाहिजे? मग अगोदर आहे का तो? मग काय होत नाही? असून भासत नाही. असून भासत नाही म्हणण्याला काही अर्थ नाही. त्याचं अस्तित्व काय झालं? आणि मग तुम्ही सांगितलं ते जमत नाही. तिथं आपल्याला सांगायचं नसून भासत नाही काय असं. मग त्याच्याकरता दृष्टांत पुढे सांगणार आहे. रज्जू सर्पाचा दृष्टांत. रज्जूवर ते त्या दोरीवर ते सर्प कसा भासतो? तो वारुळातला सर्प असून भासतो. कुठला सर्प? असून भासतो तो. आणि दोरीवरचा सर्प नसून तरी आपल्याची वेगळे वाटला. याचे जर नीट समाधान झाले तर त्याप्रमाणे आत्मेचे ठिकाणी संसार दुःख मिथ्या आहे असे माझ्या लक्षात येईल. पण जर समाधान झालं म्हणजे संसार काय आहे असं काय येईल? मग तुम्ही आम्हाला अगोदर दोरीवर ते सर्प नसून कसं बघतोय समजावून काय करा पुढे. पण रज्जूचे ठिकाणचा सर्प जसा आपण मिथ्या सांगता तसा इतर लोक त्यास मिथ्या मानित नाहीत. नाही बा, आता गुरुजीला सांगतो म्हणा दोरीवरचा जो सर्प आहे तुम्ही काय मानताय? तसे इतर दर्शनकार लोक त्याला काय म्हणत नाहीत, मिथ्या मानत नाही. तुम्ही काय मानताय? बाकीचे लोक मी भानगड काय वाचा. ते रज्जूच्या ठिकाणी होणाऱ्या सर्पाच्या प्रतीतीची निरनिराळ्या रीतीने व्यवस्था लावतात. व्यवस्था कशी? ते 5-6 लोक आहे. एक असत्ख्याती वाली, दुसरा आत्मख्याती, तिसरा अन्यथा ख्याती, चौथा अख्याती, 5वी सत्ख्याती आणि शेवटी असे 6 दर्शनकार लोक आहे. त्यांचं प्रत्येकाचं एक मत नाही. काय भिन्न भिन्न मत आहे. एक म्हणतं सर्प नावाची वस्तूच नाही असं एक होतं असंच ख्यातीवाली. एक म्हणतं सर्प बुद्धी आकार धारण करत आहे. एक म्हणत असतो वारुळातला सर्प इथे वाचतो, कुठे? दोरीवर भासतो. एक म्हणत असतो अज्ञानामुळे भासतो, 2 ज्ञानामुळे भासतो. आणि एक म्हणत असतो मिथ्या नसून काय सत्यच आहे. आणि वेदांतशास्त्र म्हणतात निर्वचनीय आहे, त्याला सत्य म्हणता येत नाही. सदसद विलक्षण म्हणजेच निर्वचनीय. सगळ्याचं एक उत्तर आहे का भिन्न भिन्न मत आहे? ते सगळे सांगणार आहे. आता वाचा. परिच्छेद क्रमांक 8 ख्यातिवर्णन. प्रथम आपण अशी कल्पना करू की कोणी 5 पुरुष रस्त्याने जात असता रस्त्यातील दोरीचे ठिकाणी मंदांधकारामुळे 5ही जणांस त्या दोरीवर सर्प भासला. 5 जण जाऊन राहिले होते. त्यांना सायंकाळच्या वेळी दोरीवरती काय भासलं. मग आपापली मतं काय करतात ते सांगतात.
वाचा. नंतर त्या दोरीचे ज्ञानाने सर्वांचा सर्पभ्रम निवृत्तही झाला. येथपर्यंत सर्व ठीक झाले. नंतर ते पाचही जण एके ठिकाणी बसून विचार करू लागले की या दोरीचे ठिकाणी सर्प भासला कसा. तेव्हा ते जरा शहाणे होते. आपल्याला काय त्याचं काही वाटत नाही. त्याचं ते कारणाचा काय करतात विद्वान माणसं, कारणाचा काय करत असतात. आपल्याला रोग असला म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो. आपल्याला रोग झाला एवढंच समजते. त्याच्या कारणाचा विचार कोणाला असतो. मग ते पैसे द्यावे लागतात. म्हणून त्याला हाका मारावं लागते. काही भेटीचे पैसे घ्या पण रोग्याला काय करा, वाचवा. मग तुम्हाला भेट जरी दिली तरी 1000 रुपये घेतो मोठा डॉक्टर. नसतं काही नाही, हातात लावतो. मग कारणाचा विचार करतात. सर्प नाही तर भासला. सर्प नाही हे कशावरून कळालं. अरे सर्प आहे. अगोदर त्यांना काय वाटलं सर्प आहे. आणि मग नाही केव्हा वाटलं दोरीचं ज्ञान झाले म्हणून विचाराला गती आहे. असून जर सर्प दिसला असता विचार करण्याची काय नव्हती. मग काय गरज आहे. सर्प असून भासला असता विचार करण्याचे काय नाही. मग विचार का करावा लागतो. नसून भासतो काय बा. मग नाही तर भासला. मग त्याच्याकरता प्रत्येकाची मत पडेल. त्या पाचांची नावे अशी. 1. असत ख्याती माध्यमिक मताचा शून्यवादी याची आहे. 2. आत्मख्याती योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध याची आहे. बरोबर आहे. वाचला. 1. असत ख्याती माध्यमिक मताचा शून्यवादी याची आहे. 2. आत्मख्याती योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध याची आहे. 3. अन्यथा ख्याती न्याय वैशेषिक मताचा जडवादी याची आहे. 4. अख्याती सांख्य व प्रभाकर मताचा चिदवादी याची आहे. 5. सत्ख्याती रामानुज मताचा जगत सत्यवादी याची आहे. अनिर्वचनीय ख्याती श्री भगवान व्यास व श्री शंकराचार्य यांची आहे. प्रत्येकाच्या ख्यात्या आहे. त्याची ज्याच्या ज्याच्या ख्यात्या आहे त्याची काय दिली नावं दिली. आणि त्याप्रमाणे एकेकाचा उठतो आणि आपलं मत काय करतो मांडतो. पहिला कोणता होता त्याचं मत कसं आहे बघा. माझा क्रमांक 1. असत ख्याती. रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणीच सर्प असत आहे असे नाही. आता तर असंच ख्यातीवादी बद्धांची आहे. तो आपलं मत सांगतो. कारण हे पहा दोरीचं ज्ञान होता बरोबर सर्पाची काय झाली. त्याचं अस्तित्व सिद्ध झालं का. अगोदर काय होतं सर्प आहे असं वाटत होतं. मग पुढे दोरीचं काय झालं. मग कोणता निश्चय झाला. कोणता निश्चय झाला. नाहीचा निश्चय झाला. काय झाला. मग खरोखरच सर्प होता का तिथे. त्याला असत म्हणतात. काय म्हणतात असतं तर सत म्हटलं असतं. नाही म्हणून काय म्हणायचं असं असत ख्यातीवादी. तर म्हणतो दोरीच्या ठिकाणी सर्प असत आहे. काय मग भासला कसा. तर दोरीच्या ठिकाणी सर्प आहे असत आहे असं नव्हे. सगळ्या जगाच्या पदार्थ कसे आहे सगळे असत आहे. जगतही कसं आहे. मला कधी कार्यही असत कारणही असत. मग परमतत्व कोणतं शून्य.
सगळंच असत आहे तर काय शिल्लक आहे? काय शून्य. शून्य हेच परमतत्व आहे. शून्यवादी. कोणाचं मत आहे? शून्यवादी. असत असत ख्यातीवाद्याचं मत आहे. शून्यच काय आहे? आणि त्या शून्य परमतत्वाचा बरं का असत रूपाने म्हणजे सर्व रूपाने काय होतं? भास होतो. असं कोणाचं मत आहे? असत ख्यातीवाद्याचं. वाचा. तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत असद रूपच आहे. जगातील सर्व पदार्थ वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असद्रूप मानले तर बाकी शिल्लक शून्यच परमतत्व राहणार. सगळंच आपण काय मानले? असत मानले. मग शेवटी काय राहील? एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं म्हणले 50 रुपये घे. भाग पडायला लागले 50 रुपये बाजारात जाण्याने सामान आणलं. काय 10 रुपयाच्या केळी म्हणा, काय 10 रुपयाचे काय आणले, सफरचंद आणले. आता द्वादशी आहे ना, चिवड्याचं नाव घेतलं तरी चालले. बरं का 20 रुपये झाले. 30 रुपयाचे द्राक्ष आणले. पैसे किती नेले होते? फळ किती रुपये झाले? मग काय शिल्लक राहिलं? काय करे? तसा शून्य काही वजा आज आहे का नाही? शून्याचं काहीच नाही राहिलं म्हणजे काय का? एका पोराला परीक्षा पाहण्याकरता शिक्षक लोक गेले. असाच तोंडी हिशोब सांगितला कोणता? आताच्याप्रमाणे काय तुमचे 50 रुपये नेले, 50 रुपयाचे काय आणले? फळं आणले. काय शिल्लक राहिलं तर लिहा पाठीवर दे. एका पोराने लिहिलंच नाही. बाकीच्याने शून्य लिहिलं. एका पोराने काय केलं? त्याला विचारलं, म्हणलं अरे बाकीच्याने शून्य लिहिलं आणि तुला गणित नाही समजलं का? काहीच लिहिलं नाही. तर म्हणलं काहीच नाही राहिलं तर काय द्यायचं? काही शिल्लक राहिलं असतं तर काहीच शिल्लक नाही. त्याला परमतत्व म्हणतात. शून्य शून्य असं बुद्धांचं कोणतं मत आहे? शून्यवाद आहे का? असत ख्याती म्हणतात. कोणती ख्याती? बरं का? थोडी संपलं का? नाही आहे. त्या शून्य परमतत्वाचा जसा असत जगदरूपाने भास होतो त्याचप्रमाणे रज्जूचे ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते असे असत ख्यातीवाद्याचे मत आहे. मत आहे. तर शून्याचाच काय होतो? जगत रूपाने काय होतो? कोणाचा? त्याप्रमाणे दृष्टांत लावायचा तेव्हा. आणि या शून्याचाच असत रूपाने सर्पाचा काय होतो? वाद होतो. ठाम निश्चयावरती आहे. कशावर आहे? मला पण आता त्याच्यापेक्षा ते अधिक शहाणा. एक आपण तुम्ही गोष्ट ऐकतात ना, आंधळी होती. काही 2-4 आंधळी एका ठिकाणी बसले होते. राजाची स्वारी हत्तीवरून चालली होती. मग लोकांनी सांगितलं, म्हणलं काय राजा आणि काय हत्ती? त्या आंधळ्याला सुद्धा हत्ती पाहण्याची काय झाली? इच्छा झाली. पाहण्याची कुठे इच्छा होत असते का आंधळ्याला? माणसाला होते गोष्ट आंधळ्याला कुठे एक नाही आलं का लक्षामध्ये? खाण्याची इच्छा होते. कशाची? पण पाहण्याची इच्छा होत नाही. बहिऱ्याला इच्छा होत नसते, कारण त्याचा इंद्रियाचा धर्म असतो. शरीराचे इंद्रियांचे धर्म आहे. कोणाचे? मग पाहण्याची इच्छा झाली बा त्याला. मग त्यापुढे गेले. हत्ती आपला असा खाली बसलेला होता. मग ते आंधळीच आपले. मग एका हत्तीच्या पायाला हात लावला. त्याने निश्चय करून बसला हत्ती कसा आहे? कामाला.
एक गेला त्याने सोंडेचा हात लावला कोणाला, त्याने निश्चय केला दोरासारखं काय. एक कानाजवळ गेला, कुठे हे मोठे मोठे कान तिचे, त्याने निश्चय केला हत्ती कसा आहे असं बरं का. तिकडून कोण आला, एक डोळस म्हणून आला, आणि त्याने हे सगळं काय केलं. मग हे आंधळे एका ठिकाणी जमले. मग ते आंधळे आपसात म्हणायला लागले, म्हणले का रे हत्ती कसा आहे. ज्याने कानाला हात लावला होता तो म्हणला हत्ती कसा आहे. याने कोणाला हात लावला होता पायाला, हा म्हणतो खांबासारखा, आणि तो म्हणतो बरं का. मग एक आंधळा दुसऱ्या आंधळाला म्हणतो अरे देवाने आपल्याला आंधळ केलं ना, आता तरी खरं बोलायला. आंधळ्यामध्ये काय पडलं, भांडण पडलं बघा. मग डोळस माणूस आला कोण. मग ते सांगायला लागले, म्हणले दादा काय सांगायचं तुम्हाला आहे का नाही. अहो मी प्रत्यक्ष हत्ती खांबासारखा आहे असं जाणलं म्हणायला लागले, आणि हा काय म्हणतो सुपासारखा आहे. मग त्याचा वाद मिटवायचा. म्हटलं बरं आहे, काही हरकत नाही. मग ज्याने सुपासारखा आहे असं म्हटलं होतं, तुझे मत काय आहे. खांबासारखं म्हटलं होतं तुझंही मत काय. दोरासारखं म्हटलं त्याचं मत काय. मला चूक नाही, बरोबर आहे की. त्याला हत्ती कळाला, पूर्णत्वाने कळाला का. हत्ती पूर्णत्वाने कोणाला कळाला. मग वेदांत शास्त्र डोळस आहे, त्याला यथार्थत्वाने कळते. इथं दर्शनकार आहेत आणि एका अंगाने कळालेलं आहे. हे सगळे दर्शनकार लोकच आहे. तुमच्या नाही आहे काय ना, तर आत्मा कळाला, पण त्यांनी आत्मा जड मानून बसले. काय मानून बसले बरं का. सांख्याला आत्मा काय झाला, चिद्रूप मानून बसले. काय म्हणून, पण आनंद रूप करून मानला म्हणून. प्रत्येकाच्या मध्ये एका एका अंगाचं वेग आहे. नाही आहे का नाही, आत्मा एक मानला का अनेक मानले. अनेक मानले का परिच्छिन्न मानला का व्यापक मानले. अनेक मानायचे पुन्हा व्यापक म्हणायचे. व्यापक पदार्थ अनेक असतो का एकच असतो. हे सगळ्या ते शिकलं म्हणजे कळतं हे. तेव्हा प्रत्येकाचं मत आपल्या मतावर ते प्रत्येकजण काय झाला माझंच करायचं आहे असं प्रत्येक निश्चित भ्रमात. कोणत्या भ्रमात. तुमच्या गीतेमध्ये नाही का भगवान किती जरी पहिले अध्याय सांगतात ऐकतो, अर्जुन ऐकतो का. उलट देवालाच ते शिकवतो. तो काय करतो, गुरुची हत्या करायला सांगतो का. कोणाला म्हणतो तो काय कर. गृहणात्व आहे महालोक. आता देवाला सांगतो तो, मला गुरुची हत्या करण्याकरता सांगतो का. हा पार्थ द्रोणाचा केला. धनुर्विद्या कोणा शिकवली. मी काय भस्मासुरावं का. अरे तरी मी का भस्मासूर अर्जुन. म्हणजे अगणित उपकार केले आणि त्याला बाण मारायचं आहे म्हणलं नीती आहे का अशी. आता कोण सांगतो अर्जुन, कोणाला सांगतो आहे काय. मग कोणत्या भ्रमात आहे अर्जुन, निश्चित भ्रमात आहे. आणि पुढे मग सगळी भगवद्गीता ऐकली म्हणजे प्रमेयमध्ये येत होतो. आता त्याला काय झालं म्हणजे सगळं असंच आहे बा. मग असत्ख्यातीवादी तो कशी संगतीला होतो. सगळंच कसं आहे, सर्प दोरीवर ते वाचलेला सर्प असत आहे. सर्पच असत आहे का सगळे पदार्थ असत आहे. मग सगळेच जर पदार्थ वंद्यापुत्राप्रमाणे आहे. कोणाप्रमाणे, वंद्यापुत्राप्रमाणे आहे. आलं का लक्षामध्ये. मग परमतत्व काय राहील. आपण नाही सांगितलं का
अरे 50 रुपयाची फळं आणली आणि 50 रुपये खर्च झाले, शिल्लक काय रे? मग शिल्लक काय राहिलं? मग शून्य हेच काय? आणि त्या शून्यापर्यंत त्याचा असद रूपाने काय होतो? भास होतो. दोरीवरती सर्प नाही, शून्याचाच काय होतो असं मत आहे. तुम्हाला कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे ना. अरे एखादा विचार येईल ना, म्हटलं विचार सागर झाला, असंच व्हायचं मत काय करा? म्हणलं विचार सागरात आहे, पाहून घ्या की तुम्ही पुढे वाचा. यावर दुसरा आत्मख्यातीवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते, तर अत्यंत असत जो वंध्यापुत्र त्याचीही प्रतीती झाली पाहिजे ती होत नाही, म्हणून असत ख्यातिमत अशुद्ध आहे. आता असत ख्यातीवादी मत कसं बरोबर? संगती कशी लावली असत वेदाने? असत ख्यातीवाद्याने संगती कशी लावली सर्पाची? जगत आता सांगितलं ना आपण, प्रतीती होते दोरीवर ते सर्प काय आहे? असत आहे म्हणजे नाहीच. अलग लक्षात आहे. मग भासतो म्हणलं दोरीवर ते सर्पच असत आहे का सगळं जगाचाच आत्मस्वरूप? जगत काय आहे? कारणही असत, कार्यही असत. आलं का नाही? मग आता सगळंच जर असत आहे तर परमतत्व काय? मग या शून्याचा असत रूपाने काय होतो? भास होतो. दोरीवरती भासलेला सर्प म्हणलं तो कशामुळे प्रतीती येतो? नाही का? कशामुळे प्रतीतीला येतो? शून्य रूपाने, परमतत्व. आलं का? पुढे आपल्याला याचं काय करायचं आहे? खंडन करायचं आहे. वंध्यापुत्राप्रमाणे म्हटलं आहे त्याने. मग जर भात होतो तर वंध्यापुत्राचाही काय झाला पाहिजे? अरे असत आहे, अत्यंत असत आहे म्हणतात नाही, मग त्याचा भास होतो का? मग तुमचं मत काय नाही? जर अत्यंत पदार्थाचा जर भास होतो तर मग अत्यंत सद्रूप असलेला वंध्यापुत्र त्याचाही काय झाला पाहिजे? प्रतीती आली पाहिजे. येते का प्रतीती? पण तुमचं मत काय नाही. वाचा. क्रमांक 2, आत्मख्याती. आत्मख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूचे ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरे, परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थांचे आकार बुद्धीच धरते. कोण धारण करते? याला खंडन नाही दिलं पाहिजे. अरे यावर दुसरा आत्मख्यातीवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते. खंडन दिला सोडून वाचलं का? तर अत्यंत असत जो वंध्यापुत्र त्याचीही प्रतीती झाली पाहिजे ती होत नाही, म्हणून असत ख्यातिमत अशुद्ध आहे. वंध्यापुत्र कसं आहे? तिने खाली त्याचा काय येत नाही. हे बघ, मुळामध्ये ते बोलणं चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? आईला वंद्या म्हणायचं, काय म्हणायचं? आणि पुन्हा काय म्हणायचं? शोभते काय? वंद्या आहे ते पुत्र कशी? पुत्र असेल तर दोन धर्म एका ठिकाणी राहू शकत. मग वंद्या पुत्र म्हणणं म्हणजे काय योग्य आहे का? एखादा विचारेल ना, वंद्याला कुठं पुत्र असतो का? आणि पुत्र आहे तो वंद्या कशी? पण आता तुम्हाला आम्हाला अभाव रूपात सांगायचं आहे. काय सांगायचं? दादा शशशृंग असे त्याचे असतं नाही का? सशाला कुठं शिंग असते का? जास्त सांगणं बरोबर नाही. व आपला विषयांतर होते नाही का?
दृष्टांतापुरता घ्यायचा वर्गात, सिद्धांत नको आपला. ते म्हणजे आपलं कीर्तनात नाही सांगायचं वर्गात. इथं हे पाठ आहे म्हणून आपलं थोडं हे सांगायसाठी हे का अत्यंत भाव म्हणत असतात नाही का. वंद्यापुत्र कोणता आहे, कोणता भाव, अत्यंत भाव म्हणतात त्याला. मग तिथं सांगायचं इकडे काय म्हणायचं अत्यंत भाव, आणि तिकडे त्याची उपपत्ती सांगायची आहे का नाही. मग अत्यंत भाव म्हणजे किती जरी प्रयत्न केला तरी त्याचे अस्तित्व सिद्ध होऊ शकत, कितीही प्रयत्न केला तरी बयानामीची सिद्ध होऊ शकत शक्य आहे का. बरं का. तशी वंद्यापुत्राची काय अस्तित्व काय होत नाही. कालत्रयीचा काय अभाव आहे, भासतो का कधी. मग वंद्यापुत्राप्रमाणे असंच आहे म्हणण्याला काही अर्थ. मग वंद्यापुत्री काय झाला पाहिजे. वंद्यापुत्र तर भासत नाही, तुमचा संसार तर काय होतो. मग तुमचं मत काय नाही पडेल. क्रमांक 2 आत्मख्याती. आत्मख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूचे ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरे, परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थांचे आकार बुद्धीच धरते. त्याचं मत असं पहिलं खंडन करतात ते. त्या खंडारामध्ये पाहते जर दुसरं काही नाही मग वंद्यापुत्र सुद्धा भासला पाहिजे. वंद्यापुत्र भासत नाही म्हणून असत ख्यातीवाद्याचं मत काय नाही. मला तुम्ही तुमचं मत सांगा. तसं म्हटलं माझ्या कथामध्ये जेवढे पदार्थ आहे बरं का, त्या सर्व पदार्थाचे आकार कोण धारण करते, बुद्धी धारण करते. त्याचं मत आहे ना. वेदांतशास्त्र आहे, जेवढे म्हणून पदार्थ होतात ते सगळे हे पहा ते नसूनच जमा असतात. हे पहा आता आपण जागृती आणि स्वप्न फरक आहे की नाही. स्वप्नामध्ये पदार्थ प्रतीला येतात आणि जागृतीमध्ये पदार्थ काय येतात. जागृतीतले पदार्थ नसून प्रतीला येतं का असून कुठले, स्वप्नातले. असं पण जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत काय वाटते. आणि जागा झाला म्हणजे स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला वाघ पाठीमागे एक पोरगा होता वाहतो आणि तो काय झाला काहीतरी रात्री सर्व आपल्या वाघाचा काहीतरी गोष्टी झाल्या असेल मनिवाचे ते. मग स्वप्नामध्ये त्याला काय दिसला, आम्ही घाबरला बघा आणि पुन्हा बळकटीची रोटी गुंडाळली सज्जापर्यंत गेला. उडीच टाकायला पाहिजे. अरे असं काय करतो म्हटलं, वाघ पाठीमागे लागला. काय लागला, आता खरा वाघ आहे का तो, दिसण्यापुरता आहे का नाही, काय खरोखरच आहे का. जागा झाला मग त्या स्वप्नातल्या वाघाला मारण्याकरता काठी द्यायची का, त्याच्याजवळ काय काठी द्यायची का. मग काय करायचं, काठी द्यायची असते का चोप काढत द्यायचं. मग तो जागा झाला म्हणजे वाघ आहे असं म्हणतो का झाला आहे का. म्हणजे सांगायचं बा. म्हणून स्वप्नसुद्धा विवर्ताचा दृष्टांत आहे. कशाचा, स्वप्नातले जे पदार्थ असून भासतात का नसून भासतात. मग त्याप्रमाणे हे सगळं जगत जे आहे वेदांतशास्त्राच्या प्रमाणे हे असून भासत नाही. मग कशामुळे पुढे मग कारणापर्यंत जायचं. सगळे जगत अविद्या कार्य आहे. स्वप्नसुद्धा कोणाचं कार्य आहे. जसं हे सगळं जगत कोणाचं कार्य आहे. या निशा सर्वभूतानां यस्यां तर वेदांतशास्त्र आहे. सत्य काय आहे, ब्रह्मसत्य. आणि जगत काय आहे, मग मिथ्या आहे की.
आत्मख्यातीवादी संगतीला होतो. तर म्हणलं जे जे पदार्थ दिसते त्या त्या पदार्थाचा आकार कोण धारण करते? बुद्धी धारण करते. बुद्धी हेच परमतत्व आहे. बरं का, असत्ख्यातवादाचं परमतत्व कोणतं आहे? शून्य. आणि त्या आत्मख्यातीवादाचं परमतत्व कोणतं आहे? बुद्धी. माझा बुद्धी ही क्षणिक विज्ञानरूप असून तीच आत्मा आहे. त्या क्षणिक विज्ञानरूप आत्म्याची बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते, म्हणून या मतास आत्मख्याती म्हणतात. पहा, त्याने ती बुद्धी कशी मानली? क्षणिक विज्ञान मानलं. त्या बुद्धीला विज्ञान असं म्हणतात. काय म्हणतात? आणि ते काय क्षणिक आहे. किती त्याचं अस्तित्व किती आहे? क्षणभर आहे की नाही? पहिलं काय होतं? क्षणिक विज्ञान म्हणजे त्याचं विज्ञान जे आहे ते प्रथम क्षणी उत्पन्न होते. एक क्षणभर जगते, पुढं काय होते? मरते. दुसरं विज्ञान काय होते? उत्पन्न होते, पुन्हा ते मरते, आणि पुन्हा दुसरं काय होते? अशी धारा सगळी काय असते? त्याचं आयुष्य किती आहे? क्षणभर. विज्ञानाचं आयुष्य किती आहे? पहिलं मेलं की कोण उत्पन्न होते? दुसरं. त्याचंही आयुष्य किती? क्षणभरात. तिसरं उत्पन्न होतं, त्याचे आयुष्य किती? अशी धारासारखी काय असते? जरा क्षणिक विज्ञान मानतो. काय म्हणायचं? त्या असत्ख्याती व आत्मख्याती ही दोन्ही मते वेदाला अप्रमाण मानणाऱ्या बुद्धाच्या शिष्यांपैकी माध्यमिक व योगाचार यांचे आहेत. असे क्षणिक विज्ञानवादी त्या विज्ञानालाच आत्मा म्हणतात. कोणाला? असत्ख्यातीवादी शून्यालाच काय म्हणतात, आणि क्षणिक विज्ञानवादी आत्म्यालाच काय, आपल्या बुद्धीलाच काय म्हणतात. आहे यांचं मत आहे. आणि म्हणून यांची क्षणिक यांचा आत्मा कसा आहे? आत्मा कसा आहे म्हटलं? क्षणिक विज्ञानाला जर आत्मा म्हटला, त्यांचा आत्मा प्रथम क्षणी असतो, द्वितीय क्षणी मरतो, पुन्हा तिसरा काय होतो? पुन्हा तिसरा मरतो, चौथा काय होतो? म्हणजे यांचा आत्मा किती? त्याला आयुष्य किती आहे? क्षणभर. एवढंच आहे. असत्ख्यातीवादी शून्याला आत्मा मानून बसला. हा जरा थोडा एक बुद्धी म्हणून हे काहीतरी आहे, याला काय मानून बसला? आत्मा मानून बसला. पुढे कोणता ख्यातीवादी? आता संपलं काय? वाचा घे. यावर तिसरा अन्यथा ख्यातीवादी असे म्हणतो की क्षणिक विज्ञानरूप बुद्धी सर्पाचा आकार धरते असे मानावे, तर क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुकाल होते, तशी न व्हावी. तुमच्या म्हणण्याप्रमाणे यांचा आत्मा कितपर्यंत राहतो? क्षणभर. पहिला आत्मा काय होतो? मरतो. पुढे दुसरा आत्मा काय होतो? आहे का नाही? मग पदार्थाची प्रतीती किती वेळ आली पाहिजे? क्षणभरच आहे. क्षणभरच येते का दीर्घकाल येते? बरं, पुढे आहे बघा, तुम्हाला प्रत्यभिज्ञा लागू शकत नाही. पहिला आत्मा जर वारला तर पहिल्या आत्म्याची स्थिती दुसऱ्याला काय माहिती? स्मृतीची संगती लागू शकत नाही. आहे का नाही? आपल्याला स्मृती होते का नाही? मग ती स्मृती आजची होत असते का? असं स्मृतीची संगती लागू शकत. म्हणून आणि क्षणिक विज्ञान आत्मा मानून बसलेले आहे, तेव्हा क्षणिक विज्ञान आत्मा होऊ शकत. असं क्रमाक्रमाने काय करायचं आहे? खंडन आहे का अजून? खंडन. खंडनाचा विचार कधी करू? इथंच थांबा.